तुम्हाला सांगते वकील साहेब सारखा उठला का ठाक्या टाकील असं मारून मारून मला जाम केलं या मेलेने. अरे तुझा लय ठाक्या चालतो का? बघायचा का तुला ठाक्या? आहे ना, दिवसभर जेवलो नाही आज. शांतीला सांगतो बायकोला मस्त भाजी बरोबर संध्याकाळच्या. शांती ए शांती. काय हो काला बॉम्बा मारिते? बरं मी काय आज काय संध्याकाळच्या काय भाजी बनवती? या बाय तुम्हाला आता एकच सांगते मी, संध्याकाळच्याला भाजी नाही आणि मी स्वयंपाक बरं मी करणार. मटण आणायला जातो. मटण? मटण आणतो. काहीच करणार नाही मी. डायरेक्ट 2 किलो बोकड आणतो. हा मी काहीच करणार करतो नाही. आता बाय का वारे गेला का काय झालं काय तुला? या बाय बाय. तापायचं नाही हा माझ्यावर. मग का बरं रे करणार? आज 3रा दिवस उगावलाय. काय तुला झोप काय ये- प्रॉब्लेम आहे का? झोपेल नाही मी माहितीये का? म्हणजे हा ते तुझ्या राहते ना खबर झोपेल नाही. बाय. डर गोरती ना. तुम्ही मस्त डायरेक्टर गोरात आहे. मला सारखं इकडून पाहिलं का दिसतं, इकडून पाहिलं का दिसतं. मला असं झालंय ना, असं वाटतं हा जीव नको का असं झालंय. तुला काय दिसतंय नेमकं? अहो भूत भूत. म्हणजे मी असताना आणि मग तुम्ही होय, असता काही नको डोक्यात घेऊ. तुला वेगळंच काहीतरी दिसत असेल. ए बाई तुम्ही ना तुला काहीतरी बाहेरचं झालं असेल. 3 दिवसापासून तुम्हाला सांगू राहिले बरं का, उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, मग मा इतकी वाईट बायकून नाही तुम्हाला सांगते. हा तुला काय नाही व्हायचं. आवर खडके आपटल्यान ब्याव नाही इकडं. हा खडकी आपटल्याने ब्याव नाही. अहो सारखं दिसत आहे माहितीये का? काय ऐकलं तू? केवढे केवढं म्हणजे पाहिले का? बाय 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 काय ते डोळेन काय ते केसन. हा? अगं नुसता काटा येऊ. काय ना तुला कोण काटा येऊ राहिला? थंडीचे दिवस आहे अगं म्हणून काटा येत असत. बाई तुम्ही ना मा एकही गोष्ट ऐकू नका, दोघं ऐकू नका. काय झालं काय? अहो भूत ना, कोण भूत? भूत दिसत आहे भूत. आता वहिनी भूत आहे का? वहिनी भूत आहे का? अहो वहिनी भूत नाही. बघ. 3 दिवसापासून भूत दिसत आहे. झोप नाही मा डोळ्याला. हा तू तर तुझ्या नवऱ्याच्या रूम मध्ये राहते मग ते बघाय. तुम्ही काय पावडर बिवडर लावून झोपत आहे का रात्री? नाही आणि मग तिला कसं काय भूत दिसत? वादळ घेऊ झोपत आम्ही एकत्र. अहो ताई हा माणूस आहे ना असा दारू पिऊन येतो आणि डरडर घोरतो. त्याला काय भूत दिसणार आहे, पण इकडं मा जीव चालला ना फार. तू तो जाऊ पाखरू काला काढी ती. का नेमकं मलाच दिसत आहे काय काय नेमकं अरे प्रकार? चाललंय काय तुझं? काय भूत भूत लावलं केव्हाच? अहो मी खरं सांगू राहिले हो, तुम्ही थोडा तरी विश्वास ठेवा हो दोघ जण. काय हा? पण काय विश्वास ठेव? या बाय तुम्ही विश्वास ठेवणार नसेल ना, मी डायरेक्ट घर सोडून जाणार आहे बाई. ए बाई तू काय डोक्यावर पडलेली का शांता? नाही मी डोक्यावर नाही. काय तुम्ही म्हणावं आता हिला? तुम्ही दोघं डोक्यावर पडले. हा या बरं, हे वहिनी. सध्या डोकं आपण ए, वहिनी बरं आता आपण किती या घरात राहतो? कधी आपल्याला नजरात आला का? 30 वर्ष झाली आता. हे? तुमचंच असेल कोणाचं भूत ते नेमकं मा उराव येऊन बसलं. आम्हाला आतापर्यंत कोणा खाला नाही. हा. तूच बरं ती जवळ तुला खाऊ सुटलं. मग तू काही चोरून बिरून खाती का रूम मध्ये गेल्यावर? हा बाई काय करावं तुमच्या तोंडाला काहीतरी लावा नाही ना, कुलपं. मी एक सफरचंद आणलेत वहिनी. तुम्ही हा असं चोरून चोरून आणून खाऊ घालता म्हणून तिला अशी नाही, भूतं नाही, बितं दिसत 2 वर्ष लग्नाला झाली तेव्हा बरं मी म्हणले नाही. हा आता कशी काय म्हणून राहिले मी? हा मग काय तू दिवसभर ते मोबाईल वर व्हिडिओ पाहते का इंस्टाग्रामला? या बा ताई तुम्हाला सांगते मी मोबाईलला हात लावित नाही दिवसभर, मला काम पडेल राहते. आणि तुम्ही ना आता कशा वय बी लुटू नका बाई. हा वहिनी मला झोप राहिले का सरकार रात मा मोबाईल घेत राहते. हे सारखं असं काय- चुकीचं आहे का नाही? काय नवऱ्याचा पाहते मोबाईल मग? घेऊन तू हा? व्हिडिओ पाहते म्हणून तुला हे भूत बित दिसत आहे. अहो मी यांच्या मोबाईलला हात सुद्धा लावित नाही. तुम्हाला कसं सांगू हो? उशाला मोबाईल राहतोय तरी म्हणलं मा नेट का संपत आहे. बाई काय माणूस खोटारडा आहे. आणि मग? हा? काय सांगत आहे एकाचं 2 हो? काही डोकं येते. अगं आपलं वय काय, लग्न झालं तुला माझ्या हातात कधी मोबाईल दिसतो का? मोबाईल नाही घेऊ. या मोबाईल मुळे माहितीये एक माणसं 4 दिवसात त्या भूत दिसत त्या देवा धर्माचं बघावं काहीतरी मोबाईल वर. अहो ताई तुम्ही या माणसाचं ऐकू नका. मी मोबाईलच हातात नाही घेत. हा बाय खोटं बोललो का तुला एक सांगू चाचा. हो, मला एक तुला आता सांग. इकडे आणलं ओ हानू हा. हानू बिन नका काही इकडे डोक्यात गोळी घेतली टाकन मला बुचका बोट आला टाकन, बात खापड आला. टाकन. तुम्हाला माहिती आहे ना उठलं का लगे मारायचं हो, जरा का तरी. तुम्हाला मारायचं होतं, तुला प्रेमाने समजून सांगा ना का मोबाईल नाही घ्यायचा बाई. मोबाईल मध्ये भूताबिताचे व्हिडिओ नाही पाहिजे. भूत दिसत नसतं बरं स्वप्नामध्ये. रात्रीची लाईट घालून टाकी. हाय का स्वतःचा भाऊ बायकोला एवढा हात तरी लावितो का? हे उठलं का सारखं तो ठाक्या टाकील. मग तू काय? हा? तेवढं नाही. सोडून काय आलंच नाही दुसरं मग तुम्हाला. तो काय काढलं घरामध्ये असं? इकडं माझा जीव जायची वेळ आली मी पा. आहे ना. काय आलं तुम्ही आहे जरा- जाळायला का तुझ्याजवळ मला? भूत जर आला ना तर मला लगेच उठव. हा मला पाव दे. तुम्हाला एक सांगत ताई तो बाबा काही सुधारणार नाही. मी आहे ना आता सरळ निघून जाणार आहे. अगं, मला- आपण नाही, नाही, कोणाकडे तरी मला जाऊ राहायचंच बघू. नाही. मला राहायचंच नाही इकडं आता. हा अहो बाबूराव काय हे? काय त्यानं डोक्यात काय घेतलं याड काय माहिती आता. अगं शांता, हा? अहो ती खरंच ती बॅग आणायला गेली. वहिनी हे बघ राहायचं तर राही आणि जात असेल तर जाऊ दे. अहो पण कशाला गावातले लोक किती नाव ठेवतील. जाऊ दे ठेवू दे. मग आता काय करणार आहे? काय करणार आपण तिला का हाडलं मला मार सांगा. तिला हाडलं मारले का? मला एक सांगा नीट,
तुम्ही काय भूताबिताचं सोंग घेऊन तिला घाबरायचं काम करत नाही ना, खरं सांगायचं मी लगे शिवाय देईन तुम्हाला. नाही वहिनी तुम्हाला माहिती आहे ना मी पेल राहते मला जेवायचं तरी सुद्धा रात्री का रात्री तूच सांग आलं का लगे 2 घास खाल्लं का लगे टरार ती झोपून एवढी घेते. नाही चिडकायची हो त्या भूतापाई. काय माहिती तिला काय झालं काय माहिती तिला कोणा काय केलं आणि झालं काय अहो कशाचं काय केलं वहिनी काहीतरी कोणातरी काहीतरी केलं सर अहो कशाचं काय केलं असं काही पण नका बोलत जाऊ, अंधश्रद्धा असती. काही केलं काही असं कोणी काही केलं नाही काही होत नसतं. मग तिला झालं काय अचानक 3 दिवसापासून तुम्हाला सांगू आणि एक तर काय आज आहे ना वहिनी आज आमुष आहे काय आमुषाम पौर्णिमा हो. हा मला काही पण. शंका मला तिची. नाही दिसलं कधी घरामध्ये भूत, मी तर एकटीच राहते तरी बी. नाही नाही, आपल्या घरात काय काय तिला कोणा काहीतरी करेल ना त्याच्यामुळे आजचा दिवस आमुषाचा आहे ना तेव्हा ती आखीन बिचलली गप्प बसा काही बी नका बडबड करू. शांती. ती म्हणते 3-4 दिवसापासून. या बाय मला जाऊ दे, मला अगं काय शांत माहिती. ऐक ना, मारल्या शांत बसा हो हा. बाबूराव, हात नका उचलू. घरात वय मला राहायचं नाही आता इकडे. मी रात्र कशी काढी ते वायरेची मामाला ऐक ना ऐक ना, माझ जवळ झोप तू 2-3 दिवस, मग बघू तुला भूत हा बरं दिसेल. वहिनी जवळ झोपून पाय हा काय वहिनी जवळ झोपून पाय. वहिनी जवळ झोपून पाय अहो सारखी डचकून उठते मी. दिसलं का बरं ते आवाज एवढा भयंकर येतोय तुम्हाला काय सांगू. या बाबा काय नाही, हा पिऊन पडेल राहतो. मी वाटलं 2-3 दिवस एकटं झोपल पण तू वहिनी जवळ झोप 2-3 नाही नाही दिवस. मला नका. खात्री तर कर खात्री कर ना. हा हा तुम्ही मला आहे ना आता आडूच नका. शांती नका. अगं शांत ऐक ना बाई, ए बाई बाई कायच करायचं. वहिनी अहो बाबूराव, जाऊ दे जाते ना जाऊ दे अहो ती येणार नाही आता घरी परत. जाऊ दे नाही येऊ दे आपाक जिरल तिची आपाक येईल 4-5 दिवसात परत रिटर्न तुम्हाला सांगू का, तुम्ही एक काम करा, तिला आता केली ना 1-2 दिवस वाट बघा. नाही तिच्यावर माहिती का एखादी तिला हे करून जाहीर फारकत टाकू दे बा फारकत काय टाकायची, मग काय टाकू आता नॉर्मल केस टाका. तिला बोलून घ्यायचं आमची तर काय भूत बित नाही, तिला काय नांदायचं नाही का काय, तिला विचार नाही. तुम्ही तिला हाणीत असतील रूम मध्ये गेल्यावर किती. नाही हो नाही नाही आपलं काय लय आता पती एक बीत मध्ये लगे आवाजच आला का मग मी तेच काम करू रात्रभर तुमच्या भीतीला काय नाही लावून बसू का? सांगत होतो नाही नाही मारलं असतं ती रडली नसते का मग आवाजच आला का मला तर काही डोकं चालत परत तुम्ही नाही. म्हटल्याचे भाऊजी काय चाललंय भाऊजी काय चाललंय एवढं मोठं भूताला घरात असल्यानंतर ती कोणत्या भूताला घाबरती मला तेच कळत काय नाही. माहिती तिला कोणतं पाहिलंय कोणतं हा. नाही डोक्याला ताण आणि आहे 2 बाई, वर्षापासून असा डोक्याला ताप झाला ना मला वहिनी का हो जा तिकडेच तुम्ही. काय आहे जात्या कुठे जाते अगं बायकोच्या मागे जा ना. कुठं आता आहे ना आज मस्तपैकी रविवार आहे आपला सुट्टीचा दिवस मस्तपैकी आराम करूया. हाय ग कसं आहे हप्त्यातनं 1 दिवस तरी सुट्टी पाहिजेच आणि डोक्याला एकदम शांतता राहते. शेवटी आमचं वकिलाचं जीवन म्हणजे लय अवघड हो. सारखं ते कोर्ट आणि कचेरी सारखंच तासाला कोर्टात उभं राहायचं. आज खुनाची केस उद्या मारामारीची केस काय करायचं जीवनच आपलं असं आहे म्हणायचं चालायचं. वकील साहेब नमस्कार नमस्कार. या अहो हां मी लय टेन्शन मध्ये आहे वकील साहेब. टेन्शनमध्ये हा अहो टेन्शन दूर करण्यासाठी आम्ही वकील तयारच असतो. हा नाही नाही तुमचा पत्ता मिळाला मला, हां मग लगेच आले धावत धावत. हां का हा पण टेन्शन काय आहे तुम्हाला. अहो काय सांगू आता तुम्हाला. 3-4 दिवस झाले सारखं घरामध्ये भूत निघू राहिले. घरामध्ये भूत निघतंय काय. आणि नवऱ्याला सांगायला गेलं का हा. नवरा म्हणतो तो डोक्यावर परिणाम झालाय. जावाला सांगायला गेलं का ती म्हणती तिला भूतानी झपाटला असेल. दोघं माझं मनावर नाही घेऊ राहिले. हा का हा पहिलं तुम्हाला सांगा. सांगा ते वकील साहेब 4 दिवस झाले झोपेल नाही रात्री मी. बापरे 4 दिवस झाले का हा तुम्हाला म्हणजे भूतच दिसतंय म्हणायचं. अहो तुम्हाला सांगते असं उठलं का हा लगेच खिडकीतून डोकं होतं. दाराक पाहिलं का लगेच दाराकडून डोकं होतं. इकडं पाहिलं का इकडून डोकं होतं. आता तुम्ही सांगा वकील साहेब अशा अवस्थेत काय करू मी सांगा बरं. नाही बरोबर आहे बाय माणूस आहे शेवटी बी येणारच आहे आणि ती. मग बरं मा नवरा हा पक्का मेला बेवडाय. दारुड आहे का. असा दारुडे आला का दारू पिऊन येतो हा. आणि दरार झोपतो आणि वरून मला म्हणतो तो डोक्यावर परिणाम झालाय म्हणून तुला भूत दिसू राहिले. आता तो दारू पिऊन झोपतोय म्हणलं तो दारूच झोपत म्हणून असेल. मला आहे ना वकील साहेब हा. डायरेक्ट फारकत घेऊन टाकायची आणि हा. त्याच्यासाठी मी तुमच्याकडे आले. फारकत घ्यायचे का हा काय हरकत नाही आपण घेऊन टाकू फारकत. हा ना किती महिन्यात होईल. हा तुम्हाला काय तेव्हा पण 2 तारखेमध्येच निकाल लावून देतो मी. 6 महिने लागत आहे ना. कशाला 6 महिने आपल्याकडे 6 महिने लागत नाही. नाही ना. आहे मी तुम्हाला महिन्यातच निकाल देतो. काय नाव आहे तुमचं साहेब. माझं हा गंगाराम बारके. बारके वकील का. हा तुम्हाला सांगू का बारके साहेब हा मला आहे ना तो नवराही नको आणि त्याचं ते घरही नको बाई. मला फारकतच घेऊन टाकायची आता. पण पहिलं मला एक सांगा तुमचं नाव काय आहे. माझं नाव आहे ना शांताबाई वाटलावे. शांताबाई वाटलावे. हा आणि नवऱ्याचं नाव नवऱ्याचं नाव बाबूराव वाटलावे. बाबूराव वाटलावे का. हं. बर बर बर
मग आता तो तुमचा नवरा कुठे? हाय मेला घरी असल घरी आहे का? झोपेल. हा पण आपली फी माहिती आहे ना तुम्हाला? हा नाही ना, किती फी आहे तुमची? आपण काय जास्त घेत नाही बघा, फक्त नाही. 51,000 रुपये. किती? 51,000 रुपये. बया, थोडेफार कमी करा ना वकील साहेब. हो कमी म्हणून सांगितलंय, नाही तर लाखाच्या खाली केस घेत नाही मी. लाख लाख घेते फी? हा मग हा माझ्या तुम्हाला सांगतो या 12 वर्षामध्ये हा. 9,000 केस खेळलोय मी हा ना. आणि सगळ्या निकाली लावलेत मी. तुमचं नाव लय मोठं आहे हो. हा मग मुंबईच्या हायकोर्टापर्यंत जातो मी. ऐकेले नाव. हा मी जवळ जवळ लय लोकांकडे गेले ना, त्यांनी तुमचंच कार्ड दिलं मला, म्हणे या वकिलाकडे जा बारके. बारके वकील. हा तेवढं आपलं नाव आहे प्रसिद्ध. बरं मी काय म्हणते, हा थोडं 10-5 हजार कमी करा ना. आता काय हे बघा, जाऊ द्या तुम्ही बाई माणूस आहे म्हणून आहे ना, हा. 2,000 रुपये कमी करा. 2,000? हा अहो 2,000 काय होतं, मी काय म्हणते हा. 50,000 फी आहे ना, हा. 20 कमी करा, 30,000 तुम्हाला देते. हो बाई, हो कोर्टात तारीख खेळायची, केस लढवायची, तुमचा निकाल लावून द्यायचा आहे मला. पण निकाल लागेल ना? हा मग 100% लागला म्हणून समजा. बरं मग 40,000 देते. आता 10 नका म्हणू तुम्ही, काहीच 10 तरी कमी करा. मग जा द्या, बाई माणूस आहे म्हणून आहे ना, ठीक आहे 40,000 तर 40,000. बरं बरं. मग ऍडव्हान्स काय द्या ना आता 10-15,000 रुपये. आता काहीच आणेल नाही हो मी. तुम्ही मा लिहून तर घ्या आधी केस. हा, केस काय घेतल्याच जमाय हो तुमची केस. हा ना. एकदा काय आमच्या या खोपडीमध्ये फिक्स झालं ना हा की केसचा निकाल लागापर्यंत आम्ही तो विषयच बाजूला काढत नाही. पण तुमचं लय डोकं चालत आहे ना. हा मग हा. पण एक काम करा, हं. तुमच्या नवऱ्याचा फोन नंबर द्या बरं, त्याला बोलून घेतो मी. त्याला काला मोठ द्याला बोलवी द्या. नाही नाही कसं आहे माहितीये का, तुमच्या दोघांची पहिले चौकशी केली पाहिजे आणि नंतर मग केस कोर्टात उभी करावी लागेल मला. हा ना. हा सांगा नंबर. बरं घ्या. 61 62 काय म्हणाले? 61 62 61 62 बर. 66 66 68 68 49. 49. नंबर भारी आहे बरं का. हं. हॅलो, हा कोण? मी गंगाराम बारके वकील बोलतोय. काय हो? बाबूराव बोलतोय का? हा बाबराव आहे ना. बरं बरं, पटदिशीनं आपल्या बंगल्यावर यायचं, काय काम आहे अर्जंट. कार्यक्रम आहे का? अय तुला काय जेवायला बोलवतो का इथं? मग मटणाची पार्टी काय? अय अरे तुला काय खाण्याशिवाय काय सुचतं का नाही? नाही मी फक्त पेतो खातो. लवकर ये, नाही तर पोलिसाची गाडी घरी पाठवीन. हो काय केलं मी? काय केलं मग समोर ये लवकर. ए बाबू बर येतो येतो. हा येतोय तो. पाहिलं ना, तुम्हाला सुद्धा फोन फिरून बोलत होता. हा येऊ दे रे समोर, अहो, कसा फिरवतो ते तुम्हाला बघतो मी. सांगते वकील. चालू आता ये काय वकिलानं फोन केलाय, काय झालंय काय माहिती. त्याला मी बोललं तर मग तुम्हाला म्हणा पोलीस गाडी पाठवू का लगेच. काय म्हणजे शांतीने काय जीवाचं काय केलं काय गाडच. हां पण वकिला का मला नंबर नाही काय नाही, कसं काय ना वकिलाने बोलायला मला. चला तर मला जाऊन पाहावं लागलं वकिला का. चला आता वकील साहेब, हा पण लवकरात लवकर फारकत घ्या बरं का. मला आहे ना त्या घरात जायचंच नाही आता. ते भूत आहे ना नुसतं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिले. तुम्ही काय काळजी करू नका, हा मी केसचा निकाल लावतो तुमच्या बाजूनं. हा काय? बरं चालेल चालेल. तुम्ही सुद्धा नाव काढाल वकिलाचं. हा नाही, तुमचं आयुष्यभर नाव काढील हो वकील साहेब. काळजी करू नका. हा ना. येऊ दे आता, तो येतोय ना तुमचा नवरा. हा काय म्हणलं तुम्हाला? काय बोलतोय तो, काय म्हणे पार्टी आहे का, मटणाची पार्टी आहे का? हा त्याला फक्त मटण आणि दारू एवढं असलं ना, त्याला काही दुसरं नकोच. नाही नाही येऊ द्या ना त्याला कसं मटण खायचं आणि कशी दारू प्यायची ती मी सांगतो. हा, बरोबर असला नवरा कशाला करायचा तुम्ही अहो, तरी. काय सांगा त्या ते माकड तोंडे मा बापानी गळ्यात घालून दिलं वकील साहेब. मला पटत नव्हता तरी बळजबरी मा गळ्यात घातलं, तरी मी कशी तरी राहत होते. 2 वर्ष झाली लग्नाला. फक्त 2 वर्ष झाले. हा चांगलंय चांगलंय. आणि 2 वर्षात एवढा नवरा दारू प्यायला लागला? अहो तो आधीचाच बेवडा होता. आधीचा बेवडा होता हा का? आधीचाच बेवडा होता, पण मा बाप म्हण त्याची लय शेती वाडी आहे ना आमक. नमस्कार नमस्कार. आला पा. बारके वकील नमस्कार. तू बाबूराव आहे का? आम्ही बाबराव आहे. होय. तुला कळत नाही का रे? काय? तुला फोन केलाय म्हणे मटण आहे का, पार्टी आहे का? हा नाही नाही काय झालं तुमचा कधी फोन येत नाही. हा मग म्हटलं काय वकील साहेबाच्या बघले आज काहीतरी कार्यक्रम असेल, म्हटलं चला ताव मारू मस्त पैकी. हा हा तेवढाच कामाचा दिसतोय. दारू प्यायचं आणि मटणच खायचं. हा कसं दात काय दात काढून? काढतोय? आरामखोरा काय कळतं का तुला? वकील साहेब नीट बोला ना आज काय मग नीटच बोलतोय मी. मग हा तुम्ही कोर्टात थोडे उभे होय, मग? कोर्टातच खेचायचंय तुला आता. कळला कळालं म्हणजे? काय झालं तुझ्या बायकोने माझ्याकडे तक्रार दिली. काची हा काची कायची म्हणजे फारकत घ्यायची तुझ्या बरोबर आता तिला. का बरं
का बरं म्हणजे तू तिला त्रास देतो घरात भूत बित येत आहे का नाही काय हा भूता हा मग ते आम्हाला दिसना तिलाच कुठं दिसले तुला नाही. दिसत नाही का माझ्या भाऊजाला दिसना मला दिसना हिलाच कश काय दिसत भूत काहीच्याच अंगात भूत आहे अरे तू तर आहे ना दारू पिऊन पडतोयस रे हा हा मग तुला कसं भूत दिसेल आणि तिला उठत ते वकील साहेब हा. आता आहे ना बोलण्यात आहे ना वेळ वाया घालू नका त्यांचा विश्वास बसणारच नाही तुम्ही ना पहिली फारकत घेऊन टाका मला आहे ना तुमच्यापाशी राहतच नाही आणि तुमच्या त्या घराचं तोंड सुद्धा पाहणार नाही मी आता अहा, मला नुसतं अंगाला काटा येतोय बाई पावर कुठं काटा आला हा पाहू काटा कुठं आला नाही नाही कोणत्या पहा, अंगात वकील हा, साहेब पहा. नाही नाही आम्ही बरं वकील साहेब तुम्हीच सांगा हा. आम्ही आता एवढं 25-30 वर्षापासून त्या घरात राहतो आमची वहिनी आली आता वहिनी काय आमची घरची नव्हती हा. ना दुसऱ्याचीच करून आणली ना आमच्या भावाला बर ती राहते आम्ही भाऊ राहतो मी राहतो अहो. आम्हाला भूत दिसणार 25-30 वर्ष हिला आता 2 वर्षात भूत कुठं दिसले तुम्ही वकील एकाच साहेब, घरात राहता का हा वकील एकाच साहेब, घरात यांचं कोणीतरी पुचकेला असेल आधी आणि ते नेमकं मानगुटी येऊन बसत आणि यांना काहीच करीना अहो त्याच्यामुळे- या हिच्या इकडल्याच कोणी ते पुचकेला असेल आणि हिच्या बोकांडी बसून येत असेल अरे हा. पण तिकडचा भूत इकडे कसा येईल येऊ शकता हा, बा आता जर- तुम्ही सांगा साहेब तिकडचं भूत इकडं कसं काय बरं त्या भूताचं जर हिच्यावर प्रेम असेल हा हा कुठे गेली गवशीत येत असेल ना होय. हा, आणि मग म्हणजे तुला असं म्हणायचं हा. आहे की तुझ्या बायकोचं प्रेम भूता बरोबर आहे हा तुला असं म्हणायचंय का अहो भूताच्या रूपात येत असेल वकील साहेब हा तोय ना एकदम चावनाट माणूस भूताच्या आहे. रूपात येत असेल तुम्हाला सांगतो वकील साहेब नाही तुम्ही आज एक केस बोर्डावर घ्या आणि कोर्टात घ्या जर नाही निकाल मा बाजूला आला पैसे लाख काय 2 लाख फी देईल तुम्हाला वकील साहेब हा. निकाल मा बाजून लावून द्या बरं. 100% तुमच्या बाजूला तुम्हाला सांगते हे बा तुमचे 10,000 कमी केले होते ना हा. मी, ते सुद्धा तुम्हाला देते पहिला निकाल मा बाजूला हा. लावा. ठीक आहे ठीक हा. आहे लागला आणि निकाल. हे बा लगेच 15 दिवसात मोकळं करा मला हा चालतंय, म्हणजे चालतंय. काही आम्ही येणे काय म्हणजे आज सोन्यासारखं घर बांधेल आणि ते घर सोडून आम्ही रस्त्यावर राहायचं काय अय बाबा. बायकोला घेऊन हे, हा? अरे इथं तुम्हाला विचारायसाठी बोलवलंय इथं भांडण करायला बोलवलं नाही मी मग द्या ना न्याय द्या व्यवस्थित सांगा ना तिला समजून मग तुमचा न्याय आहे ना यायला भूत दिसणार तुलाच कोण भूत आले बाई नाही नाही तुमचा न्याय आहे ना यायला आता काय उद्या वकील लोक आहे? कोर्टात. नाही नाही वकील लोक सोडून बाईच्याच बाजू घेऊन बोला त्याने हो. ए, हा. काय मला माहिती बोलतो ना हा, तू? कशी आम्ही सत्याची बाजू हा, घेतो पाहिले काय पाहिले पाहिजे तू? वकील लोक आम्ही बरं पाहिलेस का? ना? हा. मग ठीक आहे उद्या आहे ना 1 वाजता कोर्टात ये हा, उद्या पहिली तारीख आहे कोर्टाची लक्षात ठेव हा. काय हा पैसे रोख घ्या फक्त 50,000 काढून मग मग केस येतो मी. लढवा. मला घ्यायचेत का नाही गाठ घ्यायचे आहे ते पण मी मग ठरवेन. बाबरावची हाय कोर्टात मी पण वकील साहेब हा. कंप्लेंट देऊ का एखादी पोलीस स्टेशनला जाऊ नाही नाही कशाला काळजी करताय हा? मी स्वतः इथं पोलिसांना बोलवतो ना ए, अरे बाहेर तू इथून. माव 17 कंप्लीट कर गे ओ तुला लयच मस्ती आहे रे ए, बाय. लय मस्ती नाही लय माजेल आहे तो काय? ए, या इथं बाई, उभा इकडं राहायचं. वकिलाच्या इकडं मला या का? मारायचं नाही तुम्हाला सांगते वकील या साहेब काय याच्यात नीट करेल बा ते भूत तर दिसत्याच पण हा मेला रोज मारितोय मला आता काय सांगायचं तुम्हाला? अरे तू त्रास देतो का अजून बरं मी काय आज वकील साहेब घरात जर आलो संध्याकाळी म्हटलं ना पेला असल्यावर ही भाजी मला आवडते ना ही भाजी करून दे कधीच करून देत नाही मग मारणार नाही का वकील साहेब आणि मी रात्रीची दारू पिऊन येतोय उठला का म्हणतो दे मला ही भाजी करून दे मला मटण करून दे मला अंडे आता तळून. नवराच हा, मागेल. त्याच्या बापाची नोकरी नाही 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 का मी? नवरात हा? मागेल बरं काय लोक गावातले लोक मागतील का अरे हा? मूर्ख माणसा हा? पण वेळ काळ असतो त्याला हा तू हो. कधी पण येऊन निम्म्या रात्रीचा स्वयंपाक बनवायला लावशील हे का बघा वकील साहेब तुला एक सांगतो हा घरचं टोपले कवा उघडता येतं कवा मागता येतं तसं बाहेरच्या जग जा बरं मागू पहा बरं म्हणून हा? काय तू तिच्यावर अन्याय करशील का काय नाही त्याच्यात हा? नवरा बायको आहे आम्ही अरे मग ठीक आहे एखाद्या वेळेला हा? ठीक आहे असं नाही नियमानं बोला कायद्यानं बोला आपल्याजवळ कायद्याचं सगळं वकील साहेब मला हा नकोच आहे आता हा. ठीक आहे तिला तू नकोच आहे आता तुला झालं काय फाशी घे ना काय अय, मी अय. फाशी घ्यायला रिकामी आहे, तू घे जाय हा. फाशी, होय. आणि नाही तू घे. तरी ते भूत मी आले का आता तोच मानगुटी बसणार बाय, नाही. बसू हा, शकत नाही. आणि तो गळा दाबणार हा. ते भूत आता हा ना. तुम्ही त्या का बसता घरात- काय ते दोघं? तुलाच मागं लागेल असेल मा नाही अय, तुम्हाला सांगते वकील साहेब मी एक दिवस म्हणले का ते घर बदलून टाकावं तिथं भूत आहे हा. तर हा मेला करंटा म्हणतो मी नाही घर बदलाय रिकामं तुला इकडे राहायचं तर राह म्हणून मी डायरेक्ट निर्णय घेतला याच्यापाशी राहायचंच नाही हा मग ठीक आहे दोघं पण एकत्र राहू नका काय उद्या कोर्टात ये 1 वाजता मग चाळीत राहिले चाललं का आपण चाळीत मी चाळीत चाळीत राहू ना चाळीत हा? चाळीत लाज वाटत का चाळीत ठेवू राहिला पहा आता मला? वकील साहेब आता काय हा? आता घर लगेच एका दिवशी होईल का एका रात्री घर होईल का तुम्हीच सांगा जाऊ द्या अरे मग एखाद्या गावात भाड्यानं रूम घे हा भाड्याने घेणार आहे का सांगा कुठं हा कुठे घ्या पण चांगला बरं room तुमच्या घ्या. बांगल्यात रूम आहे का एखादा खाली अय, माझ्या बंगल्यात राहू नका तुम्ही काय हा अरे तुमचा आता एवढंच कालवा ऐकला तर माझं डोकं दुखायला लागलं आणि तुम्ही जर इथं राहिला तर माझं डोकं बधीर होईल तुम्हाला भाडं देऊ ना आम्ही दोघं नाही भाडं नका देऊन काय नका देऊ
तुम्ही तिकडे गावात रूम बघा आणि नीट राहत असेल तर राहा तिकडे. तुम्हाला सांग का वकील साहेब, हा. मला आहे ना याच्या संग भाड्याच्या घरात नको आणि राजमहालातही नको, कशातच नको मला आहे ना म्हणजे इकडे राहायचंच नाही. द्या माई फारकत घेऊन. शहरात चालते का आज शहरात हा शिटीत शिटीत नाही नाही शिटी तर नका जाऊ द्या मरते. शिटी चालला. वकील साहेब किती दिवसात फारकत होईल सांगा. ए, तू तुमची एका महिन्यात फारकत होईल. हा. अगं तू एवढं काय देव आली डायरेक्ट पार्क झालं काय तुला अय बाबा जाय ना दुसरा या बाय बाय. होय ना. हा? वकिला साहेब मारी ए, तुला ए, तुला एकच सांगतो हा. तुला डायरेक्ट पोलीस स्टेशनला हा. पोलीस बोलून नाट टाकीन, समजलं का? अहो तुम्हाला सांगते वकील साहेब सारखा उठला का ठाक्या टाकील असं मारून मारून मला जाम केलं या मेलेने. अरे तुझा लय ठाक्या चालतो का? बघायचा का तुला ठाक्या? वकील साहेब हे बघ, तुम्ही ना कायद्यानं काय लढत लढा पाहायचा का आणि बघायचा का एक तुला- तुम्ही काय करू करणार रे तुला कायद्याचीच भाषा बघायची आहे हे ना? काय करणार तुम्ही तुला मला कायद्याचीच भाषा बघायची आता ना? करशाल दुसरं काय करणार आहे हा का? हा? मग आता तू अहो, घरी जा. कायद्याला लय पळ वाट आहे हा का? हा तुम्ही मला ते करशाल तर मी हायकोर्ट करील त्याचं काय एवढं घेऊ बसले तू हायकोर्टात नाही. नाही तर कुठं पण जा, पण या गंगाराम बारकेचं नाव जरी ऐकलं ना वकिलाचं, हा तरी तुझी केस कुणी घेणार नाही, लक्षात ठेव. समजलं का? आणि तू उद्या पहिला कोर्टात 1 वाजता ये, जा जा निघ आता. नाही ना मग दुसरं लायतो ना हा तू लाव जा, तुला दुसरा काय होतो. करायचंय ते कर. शांती येडपान करू का नाही माल नाही राहत. निस्काराचं पायावर दगड पाडू घेशील बरं मा पाय काही हा. दगड पाडत नाही. भूता खेतांमध्ये राहण्यापेक्षा तो हातचा मार खाण्यापेक्षा आहे ना मी तिकडे सुखात परत राहील. तू आहे ना दुसरा नवरा करून घे. सडत पडशील सडत हा मी हा. नाही तू सडत पडेल. हा, तुला जरा आहे ना, ठेव. तुला हा. आता मी गेल्यावर तुला कुत्र सुद्धा उंगणार नाही. तुला भाष होय कोणी हा. विचारणार नाही कोणला? हा. मला? बर समजा मला असे 56 मागणे येतील. असे भाषा बार करतील आणि तू हा. ना पार पिकून गळायला झालं तुला हा. कोणी दाजणार नाही बघ. आता. हा मा बापानी लोटलं होतं तुझी जागा जमीन पाहून. हा तो थोबाडे तुला काय काय पडलं बाप काळ थोबड मला पटतच नाही नाही नव्हतं. तुला काय पडलं बाईड हा. काय- भूताचा नेमता करती काय मला राहायचंच नाही हो हा? वकील साहेब हा. घ्या तो बरं कुठं फारकत. दुखत ते साखर कर अय, भूत बितर आहे काही बागारा बरं, काय नाही, का तुम्ही असू चला वकील साहेब एक रात्रभर तुम्ही बागारा झोपायला ए! चला चला तुझ्या कोण घरात येत हा. राहायला? चला बागारा तुम्ही माझा- मला दाखवा भूत आहे काय अरे हा. माझा एवढा सोन्यासारखा बंगला सोडून मी तुझ्या हा? घरात येऊ का राहायला? हा? खायला त्या वकिला उरडता आणू हा, राहिला बरं. जाशील ना वर हा ना. तू सांभाळ एक काम हा. कर, तुला जागायचं लय दिवस ए, तू निघ आता तुझ्या घरी. काय निघ, उद्या कोर्टात ये 1 वाजता. तुम्हाला म्हणले होते वकील साहेब त्याला इडं बोलू नका. नाही नाही, त्याचं पण बोलणं मला ऐकायला पाहिजे होतं ना. अहो, लय तोंडाळा येतो. हा असू तुम्हाला द्या, माहित किती नाही. तोंडाळ आहे ना, ते मी उद्या कोर्टात बघतो. समजलं का? निघ करा बरं. करा कायदा करा जा निघ आता. मी काय कच्च्या गागरी पाणी नाही पित हा, हा, जाय, जा जाय. निघ. हा. मर. जाय तुला आता असं कुत्र्या आणि इंडायला लागल इकडं तिकडं तोंड घालीत. वकील साहेब हा. अहो तो लय खराब आहे. त्याची ना भाषा शैली लय उदाट आहे आणि तो मला नकोच आहे आणि त्याच्या ना घरात बाई आता तुम्हाला सांगते आमुषा होती ना हा. रात्री तर मला असं झालं अगं ग ग ग मला वाटलं आता माझा जीवच घेतं काय ये भूत त्याच्यामुळे ना मला आहे ना तिथं राहायचंच नाही वकील साहेब. बरं ठीक आहे, तुम्हाला राहायचं नाही ना, हा उद्या कोर्टात 1 वाजता या. हा. तुमची पहिलीच तारीख कोर्टात उद्या उभी करतो मी. मग माय केस तेवढी लिहून घ्या बरं का. हा घेतली तुम्ही उद्याचीच काय- तारीख उद्याचीच तारीख, पहिली तारीख. हा ना एका महिन्यात तुमचा निकाल. हा. पण लक्षात ठेवा आपली फी महत्वाची आहे आपली. तुमची फी दिली हो हा दिली तुमची फी फक्त मोकळं करा मला लवकर. हा लगेच मोकळं हा? करतो. बरं बरं येऊ का मग. हा या या. हायला माझ्या जीवनामध्ये मी एवढा केस खेळलो, पण ही पहिलीच केस असेल. घरामध्ये भूत जाऊ दे, आपल्याला तर काय करायचं आहे, आपल्याला फक्त पैसा छापायचा आहे, बाकी काय नाही. चला आता उद्या ह्यांची कोर्टात तर केस उभी करतो. उद्या तर पहिले अर्धे पैसे ॲडव्हान्स घेतो. चला आता या केसच्या तयारीला लागलं पाहिजे. अजून कशी येणार नाही हे शांतीने पण ऐकून घ्यायचं ना कशाचे भूत काय एवढ्या दिवसात मला भेट दिसलं नाही कधी घरामध्ये. अरे नवराच एवढा भूतावा नाही म्हटल्यावर काय त्यांचं त्यांनाच मध्ये काय खरं काय आले. काय हो भाऊजी काय होईल काय झालं ते येते का नाही. नाही ते आता डायरेक्ट वकिला गेलते ते वकिलापासून फोन लावला मला वकिलांना बोलावलं होतं ते बारके गंगाराम बारके वकील नाही का, हा त्यानं बोलवलं त्याच्या बंगल्यावर लय टमाटमा बोलायची त्या वकिलासमोर. हा का म्हणे मला राहायचंच नाही या मेल्याजवळ आणि असं आणि तसं. भया मेल्यान मुलांना असे शब्द वापरले का हा. कायच करायला शांतीला. नाही, नाही, त्या वकिलाच्या मी धावायचो मारायला तिला. तुम्हाला अक्कल नाहीये उलटी केस तुमच्यावर पडली मग. नाही नाही हा मी कायच बेत वहिनी जाय तिला म्हटलं जाय तुला किती केस करायचे कर म्हणलं भाऊ. हा हो, तुम्ही दोघं बी ना तुमच्या दोघांचे भेजे गुडघ्यामध्ये दिलेले जन्म झाला ना जेव्हा देव अक्कल बुद्धी वाटत असेल ना त्यावेळेस तुमचे
दोघा जण कोमात असणार तुम्ही, हा. म्हणून तुमची अशी गत आहे. तुम्हाला काय म्हणावं, दोघाला बी नाकलीचे. आता काय म्हटली मग ती? मग ते काय नाही, ते नाही म्हणले यायचे. मग त्यानं केस तोडून दिले त्या वकिलाला चालवायला 51,000 रुपयाला. जा आता उद्या 1 वाजता बोलावले कोर्टामध्ये. आता उद्या परत बोलवलं का? हा, मग आता केस लढायचे ना. बाई बरी गंमत आहे. तरी कामं त्या धंदे वकिलाला सोडायचे. म्हणलं, वकील साहेब अहो आमची वहिनी राहते, मी राहतो, माझी बायको राहते, आम्हाला दिसना भूत आणि हिलाच कसं काय भूत दिसत, तुम्हीच सांगा म्हणलं. मग मला वकिलाला ती काय ना- वकिलाला काय म्हणलं माहिती वहिनी, नाही तर मग एक करा म्हणलं, तुम्ही एक दिवस आमच्याकडे मुक्कामी या म्हणलं. काय झक मारायला? अहो त्याला दिसतंय काय भूत, कळेल ना, खात्री कळेल ना. काय पण काय बाबूराव, मग तू म्हणत होता भाऊजी म्हणायची लोक काय झक मारायला बोकंडी बसायला घरी आणता. मग एक आता? काम करा आता, हा. जाऊ दे तिला जे करायचं ते करू द्या. आता मला तर वाटतंय भूताचं कारण बिरण आहे काय, तिला एखाद्या वेळेस नांदायचंच नसेल. तुम्ही असे मारत बिरत राहता दारू पिऊन तिला तर. हा 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 नाही जाऊ दे म्हणजे येते, जाऊ दे मग देऊ तो कोर्टावर केस टाकणार आहे, जो निकाल लागेल तो लागेल आणि देव सोडून तिचा विषय. मग आता काय करणार आहे? मग आता का 2-4 लेकराची आई करून आणायची काय घरी? पाहू बाबा एखादी भेटेल कुठेतरी. आहो मी काय तसंच नाही राहणार. अहो 8 वर्षात दुसरी बायको आणली होती ही करून, ती तुम्हाला नांदावला नाही गेली. मग आता याला भूत लागले मागे, पहिलेला काय झालं ते डिलिव्हरीत मिली. मग आता काय करणार आहे? माया नुसतं सोंगे बाई, ये काही गन्ना पस्ताव वाजा. बघा आता शेतावर पाणी लावलेलं होतं ते तेवढं ते बंद करून नाही, नसून बंद केलेलं. ती मोटर बंद नाही केली का? नाही केली. सगळं पाणी निघून गेलं. चल जाऊ दे बाई जाऊ दे. आता तुमच्या आयुष्यात एवढी बाया निघून गेली तेव्हा विचार नाही केला, पाण्याचा काय विचार करता? अहो या बाय द्या सोडून, अशा बाया किती येतील, काय घेऊन बसले बायाचे, पाणी महत्वाचं आहे आपल्याला. हा काय घेऊन बसले बायाचं तुम्ही? जाता काय तुम्ही? हा जा कोणी नाही, संध्याकाळचं चांगली भाजी बनवा वहिनी. बायको जायचा आनंद झाला काय तुम्हाला? मटण घेऊन ये वहिनी, जाओ तुम्ही. तोंडाला चव नाही वहिनी. आता काय सांगा. हा बया इथं चांगल्याला बायको भेटत नाही. आता याला तिसरी बायको कोणती? काय डोक्याला ताण याचा बी? ती बी एक येडू बांबू गेली कुशल तोबाड घेऊन निघून माहेराला. काय तर म्हणे भूत का बाहेरचं एखादं भूत पटवलं का काय माहिती.